नमस्कार मित्रांनो, ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला जर हार्ड कॉपीवरती जर प्रॅक्टिस करायची असेल तर आपण काय करतो, प्रिंटआउट काढतो आणि ते मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टाईप करतो. आता ज्यावेळेस आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये हे पूर्ण टाईप करतो, त्यानंतर आपण हे पूर्ण पॅसेज टाईप झाल्यावरती त्याला सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट केल्यावरती रिव्ह्यूमध्ये वर्ड काउंट केलं तर आपल्याला टोटल किती पेजेस टाईप केले, किती वर्ड टाईप केले, किती कॅरेक्टर टाईप केले, की स्ट्रोक किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिपोर्टमध्ये दिसतात. पण याच्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे, कोणता शब्द बरोबर आहे, हे आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये दाखवत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला इंग्लिशमध्ये टाईप केल्यावरती सजेशन येतं किंवा खाली अंडरलाईन लिहून येते तर हे वर्ड चुकीचं आहे, तसं मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तसं मराठी टाईप केल्यावरती कोणते वर्ड चुकीचे आहे किंवा कोणते वर्ड बरोबर आहे हे आपल्याला ते दाखवत नाही. मग यासाठी आपण आपला सॉफ्टवेअरचा उपयोग करूया, ज्याच्यामध्ये आपण हार्ड कॉपीची प्रॅक्टिस करू शकतो. हार्ड कॉपीची प्रॅक्टिस करताना सर्वप्रथम आपण कस्टमाइजवरती क्लिक करणार. कस्टमाइजवरती क्लिक केलं, न्यू बटनावरती क्लिक करणार. जसं तुम्ही न्यू बटनावरती क्लिक करणार तर वरती आपला जो बॉक्स आहे, या बॉक्समध्ये आपल्याला जी हार्ड कॉपी दिलेली आहे, ही जी हार्ड कॉपी ही आपल्याला ह्या वरच्या बॉक्समध्ये टाईप करायची आहे. हार्ड कॉपी जे आपल्याकडे अवेलेबल्स आहेत, जे पॅसेज आपण प्रिंट काढलेले आहेत पेजवरती, ते पॅसेज आपल्या वरच्या बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचे आहेत. पूर्ण पॅसेज टाईप करून घ्यायचे आहेत. त्यासाठी टाइम लिमिट नसतो, तुम्ही कितीही मिनटं पूर्ण पॅसेज टाईप करू शकता. भले तुम्हाला 30 मिनटं लागले तरी चालेल, पण पूर्ण 300 शब्दाचा पॅसेज टाईप करून घ्या वरच्या बॉक्समध्ये. शक्यतो शब्द चुकवून देऊ नका. आता आपला वरचा जो पॅसेज आहे पूर्ण टाईप झालेला आहे. समजा याच्यामध्ये एखादा शब्द तुम्हाला असं वाटलं तर चुकीचा आहे, तर त्या शब्दावरती तुम्ही डबल जर क्लिक केलं तर त्या शब्दाला परत तुम्ही एडिट करू शकता. समजा आता एखादा शब्द जर आपल्याला असं वाटलं तर चुकीचा आहे, समजा हा की शब्द जर असं वाटलं चुकीचा आहे, तर तुम्ही त्याला डबल क्लिक केलं तर परत तुम्ही त्याला एडिट करू शकता. आणि परत आपल्याला काय करायचं तर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. जर काही एडिट केलं परत सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. आता हा पॅसेज 7 क्रमांकामध्ये सेव्ह झालेला आहे. आता ज्यावेळेस आपल्याला हार्ड कॉपीची प्रॅक्टिस करायची आहे त्यावेळेस काय करायचं, आपण जो पॅसेज 7 नंबरचा पॅसेज टाईप करून ठेवलेला होता तोच इथं सिलेक्ट करायचा आहे. कस्टमाइज मध्ये जाऊन जो पॅसेज आपण आता टाईप केलेला होता तो पॅसेज सिलेक्ट करायचा वरच्या बॉक्समध्ये आणि खालच्या बॉक्समध्ये आपल्याला तो पॅसेज टाईप करायचा. फक्त टाईप करताना आपलं लक्ष हे हार्ड कॉपी कडे असणं आवश्यक आहे. हार्ड कॉपी बघून आपल्याला ह्या बॉक्समध्ये तो पॅसेज टाईप करायचा आहे. याने काय होईल तर पूर्ण पॅसेज टाईप झाल्यानंतर तुमचे किती शब्द चुकीचे आहेत किंवा किती शब्द बरोबर आहे हे तुम्हाला तो दाखवेल. जेणेकरून तुमचे काही शब्द चुकीचे असेल तर ते तुम्हाला शो होतील. ही फॅसिलिटी आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये भेटते. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ही फॅसिलिटी मिळणार नाही. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही किती शब्द टाईप केले हे तुम्हाला कळेल, पण शब्द चुकीचा आहे का बरोबर आहे हे तुम्हाला कळणार नाही. म्हणजे फर्स्ट टाइम आपल्याला जो पॅसेज आहे तो एकदा कस्टमाइज मध्ये जाऊन टाईप करून सेव्ह करायचा आहे आणि सेकंड टाइम तोच पॅसेज सिलेक्ट करून फक्त आपल्याला वरच्या स्क्रीनकडे लक्ष न देता खालच्या स्क्रीनकडे टाईप करायचा आहे. फक्त आपल्याला टाईप करताना आपल्याला हार्ड कॉपी बघून तो पॅसेज आपल्या खालच्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. हायलाइट जर तुमचं ऑन असेल तर वरती तुम्हाला कळेल तर कोणता शब्द कोणता चुकला किंवा कोणता बरोबर आहे. ठीक आहे. पूर्ण पॅसेज टाईप झाल्यावरती आपल्याला अशा प्रकारचा रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टमध्ये टोटल तुम्ही किती शब्द टाईप केलेले आहेत ते तुम्हाला दाखवेल. की स्ट्रोक किती आहे ते दाखवेल. करेक्ट वर्ड किती आहेत, इनकरेक्ट वर्ड किती आहे, मिसिंग वर्ड किती आहेत आणि खाली तुम्हाला तुमचा स्पीड दाखवतो तो किती आहे. खाली तुम्हाला किती मार्क्स पडले ते पण तुम्हाला दाखवतो. आता इथं तो 8.8 मार्क्स दाखवतो. आपल्याला मिनिमम 7 मार्क्स पाहिजेत. 235 वर्ड पाहिजे होते, तिथे 247 वर्ड कन्सिडर केलेले आहेत आणि 244 वर्ड इथे बरोबर आलेले आहेत. एकूण त्याला 8.8 मार्क्स पडलेले आहेत. अशा प्रकारचा रिझल्ट आपल्याला इथे दिसेल. आपण हार्ड कॉपीवरती सुद्धा याच्यावरती प्रॅक्टिस करू शकतो. फक्त हार्ड कॉपी जी तुम्ही सिलेक्ट करणार तोच पॅसेज तुम्हाला वरती सिलेक्ट करायचा आहे कस्टमाइज मध्ये आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट मध्ये चेक होईल कोणता शब्द चुकीचा आहे किंवा कोणता शब्द बरोबर आहे. मित्रांनो, हार्ड कॉपीची प्रॅक्टिस करताना हे करू नका. म्हणजेच काय,
समजा तुम्ही कस्टमाइजमध्ये क्लिक केलं, न्यू ऑप्शनवरती क्लिक केलं आणि समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी डाउनलोड केलेला लीगल पॅसेज आहे. आता समजा मी इथं डाउनलोड सेक्शनमध्ये जातो आणि इथे एक पॅसेज मी डाउनलोड केलेला आहे, जे आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तो पॅसेज ओपन होते. आपण ॲक्सेप्ट करूया त्याला आणि ह्या पॅसेजला मी काय करतो, सिलेक्ट करतो पूर्णतः आणि याला कंट्रोल सीने कॉपी केलं आणि आपल्या पॅसेजमध्ये न्यूमध्ये जाऊन त्याला मी पेस्ट केलं. ठीक. आता इथं तो पॅसेज कॉपी पेस्ट झाला आहे, कारण तो कृतिदेवमध्ये टाईप केलेला होता. समजा तो जर युनिकोडमध्ये टाईप केलेला असेल तर तो मराठीमध्ये तुम्हाला दिसणार नाही, कारण इथं फक्त कृतिदेव फॉन्ट चालतात, युनिकोडचे फॉन्ट चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नेटवरती किंवा ॲडोब रीडरमध्ये काही पॅसेज मराठी जरी दिसले तर इथं तुम्ही कॉपी पेस्ट केले तर ते इथं पेस्ट करताना त्याचे बॉक्स दिसतील किंवा तुम्हाला तिथे काही इंग्लिश कॅरेक्टर दिसतील. त्याच्यामुळे कॉपी पेस्ट करू नका. कॉपी पेस्ट केल्यानंतर आता समजा तक्रार शब्द आहे, तक्रार शब्दामध्ये क्र हा कीवरनं टाईप केलेला आहे का कोड टाईप केलेला हे माहीत नाही. म्हणून काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही हार्ड कॉपीची प्रॅक्टिस कराल तेव्हा ह्या ठिकाणी तुम्ही स्वतःच टाईप केलेला पॅसेज, हार्ड कॉपीचा पॅसेज तुम्ही स्वतःच टाईप करा आणि तोच पॅसेज सेव्ह करा आणि खाली त्याची हार्ड कॉपीची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही वरती जो कोड वापरलेला आहे तोच कोड तुम्ही खाली वापरला तर ते अक्षरं तुम्हाला ग्रीन दिसतील. म्हणजे कॉपी पेस्ट करायचा टाळा हार्ड कॉपीची, आणि यांनी काय होईल की तुमची परत रिपीट प्रॅक्टिस पण होईल टाईप करण्याची. त्याच्यामुळे कॉपी पेस्ट करू नका. जर कॉपी पेस्ट केलं तर तुमचे शब्द जास्त चुकलेले तुम्हाला दिसतील, त्यांनी कन्फ्यूज होणार आणि तुम्हाला जो टायपिंगचा जो एक हुरूप किंवा मूड असतो तो निघून जाईल. मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला तुमचे काही डाऊट्स क्लिअर होणार नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कमेंट्स करा. काही विद्यार्थी व्हिडिओला पूर्ण बघत नाही आणि कमेंट केली जाते. त्यामुळे काय होतं, ज्यांचे खरंच काही कमेंटचे प्रश्न आलेले असतात त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ लागतो किंवा ते प्रश्न असेच राहून जातात. तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कमेंट करा आणि जर खरंच त्या कमेंटमध्ये तथ्य असेल तर त्याचं उत्तर दिलं जाईल. अदरवाईज व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या असेल त्याचं कमेंटचं उत्तर दिलं जाणार नाही. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.